अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील यसगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे। यसगाव शिवारात 8 नंबर चारीजवळ असलेल्या भानुदास मस्के यांच्या वस्तीवर गुरुवार दिनांक 6 रोजी पहाटेच्या सुमारे बिबट्याने अचानक प्रवेश करत पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला उचलून नेल्याची घटना घडली। ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास सर्वत्र शांतता बिबट्याने भानुदास मस्के यांच्या घराच्या आवारात प्रवेश केला। त्यानंतर घराबाहेर झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घालत त्याला उचलून नेले। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता बिबट्याचा वावर आणि हल्ल्याची घटना स्पष्टपणे दिसून आली। या घटनेमुळे यसगावसह परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काही महिन्यांपूर्वी याच परिसरात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता। या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर वन विभागाने संबंधित बिबट्याला ठार केले होते। मात्र आता पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्यात जाणारे शेतकरी व नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा, रात्रंदिवस गस्त वाढवावी आणि बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी जोरदार मागणी यसगाव ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। मी रोहिणी गोरखनाथ मस्के, यसगाव। आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय। 4:30 वाजता त्याला इथून नेलंय। मागे आमच्या इथे शांताबाई अहिल्याजी निकोले त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केलाय। आमच्या इथे 15 दिवसापूर्वी एक माझ्या सासऱ्यांचं कुत्र नेलंय। त्या ठिकाणी तुम्हाला कसं कळलं की बिबट्या आला आणि काय नंतर ती घटना घडली? आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तिथे सासरे बाहेरच झोपलेले असतात। त्यांच्या कुत्र्याचा आवाज आला, त्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर कळालं की आपल्या कुत्र्याला बिबट्याने नेलंय। तो बिबट्या पण खूप मोठा होता। ते बघूनच सर्वजण घाबरलेत। आमच्या इथे शेजारीच निकोली वस्ती आहे, तिथे शांताबाई अहिल्याजी निकोले यांनाही बिबट्याने हल्ला केला होता। त्यातही त्या ठार झाल्यात। नंतर इथे 3 दिवस अगोदर चरावर तिथे एक लहान मुलीवर बिबट्या 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलाय। आमची वन विभागाकडे एवढीच मागणी आहे की त्या बिबट्याला तेवढं लवकरात लवकर जेवढं जेरबंद करता येईल तेवढे करावं। इथे लहान लहान मुले खेळतात आमची। वन विभागाला केव्हा गेलो होतो? हो, आमचे दिवाळीच्या अगोदरही माझ्या 5 शेळ्या बिबट्याने नेल्यात। त्यावेळेस वन अधिकारी आले, पण त्यांनी माझ्याकडे प्रूफ मागितला का आम्हाला 75% बॉडी पाहिजे। आता ज्या वेळेस त्या बिबट्या गिन्नी गावतात गेले, ते साहेब लोक स्वतःही गेले नाही तिथे। आमचे घरचे गेले, पण मग त्यावेळेस त्यांना 75% बॉडी कुठून आणणार, कारण कुत्र्यांनी निम्मी बॉडी खाल्लेली होती। त्यावेळेसही माझं काही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांनी। यावेळेसही माझं कुत्र नेलंय, छोटंसं पाळलेलं। मी खूप जीव लावलेला होता त्याला। आणि इथे छोटे छोटे मुलं खेळताना माझे पुतणे वगैरे। आणि रानात मी एकटी सगळे इथे शेतात काम करणार मला, आणि मी एकटी असल्यामुळे मला रानात जाणं हे अशक्य होतं। आतापर्यंत या ठिकाणी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहे सर। कुत्रे वगैरे कंटिन्यू चालू आहे। 3 दिवसाहून बिबट्याचा इथं वावर आहे। वन विभागाला वारंवार सांगून सुद्धा त्यावर काही कारवाई होत नाही, दुर्लक्ष करताय। वन विभाग कोणती वाट बघतंय? एखाद्याचा बळी घेण्याचा बळी गेला तर वन विभागाला जाग येईल का? यापुढे एक गोष्ट सांगून देतो, वन विभागाला एक माझं विनंती राहील, इथं जर एखादी दुर्दैवी घटना घडली, एखादी मुलगं जर कमी जास्त काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील। हे तुम्हाला क्लिअर सांगून देतो। ज्याप्रमाणे तुम्ही निकुलेच्या ठिकाणी मयत झाली होती ती महिला, त्या ठिकाणी लोक बघण्यासाठी मयत झाल्यानंतर तुम्ही सर्व काही प्रोसेस करता, हे चुकीचं आहे। तातडीने याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती राहील तुम्हाला। आमच्या इथं आत्ताच 8 महिन्यापूर्वी म्हणजे माझी आत्या शांता अहिल्याजी निकोले, ही घटना ताजी असतानाच आणि त्यापूर्वी 3 दिवस आधी एक छोटी मुलगी, तिचा पण चरावर ते बिबट्याने हल्ला केला होता तिच्यावरती। आणि त्यानंतर माझे चुलते सुभाष मस्के यांची कुत्री, आणि आज माझी भाऊजाई रोहिणी मस्के यांचं पाळलेलं कुत्र बिबट्याने त्याच्यावर पण हल्ला केला। आणि मी प्रशासनाला एकच मागणी करतो, तर तुम्ही आम्हाला बिबटे पाळायलाच द्या ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही पाळायला द्या, म्हणजे आम्ही पाळतो। ते पकडण्यापेक्षा आम्ही पाळलेलंच योग्य राहील ते। आमच्या इथं 3 दिवसापासून सारखा बिबट्याचा वावर आहे। इतके रात्रीचे कुत्रे भुकतात, त्यांच्यावर तो हल्ला करतो। त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणं अशक्य आहे। तरी वन विभागाने लवकरात लवकर याच्यावर
कारवाई करावी.